गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेद्वारे फ्लॅट, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल पोझिशनमध्ये ग्रूव्ह वेल्ड सिंगल व्ही बट जॉईंट तयार करण्याचा सराव करणे. गॅस मेटल आर्क वेल्डिंग यालाच मेटल इनर्ट गॅस आणि मेटल ऍक्टिव्ह गॅस वेल्डिंग असेही म्हणतात. जलद, अचूक आणि मजबूत जॉईंट तयार करण्यासाठी हे एक प्रभावी आणि बहुपयोगी वेल्डिंग तंत्रज्ञान आहे. ही प्रक्रिया स्टील, ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील सारख्या धातूंना सहजपणे जोडते. या व्हिडिओमध्ये आपण GMAW या तंत्रज्ञानाचा वापर करून फ्लॅट, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल पोझिशनमध्ये सिंगल व्ही ग्रूव्ह बट जॉईंट तयार करण्याची प्रक्रिया समजून घेऊ. वेल्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेल्डिंग करताना सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर जरूर करा. वेल्डिंग दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेटच्या काळ्या काचेच्या आणि पांढऱ्या फिल्टर काचेच्या स्थिती तपासून घ्या. वेल्डिंगचे योग्य परिणाम मिळवण्यासाठीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण इथे दोन 150x50x10 मिलीमीटर आकाराच्या माइल्ड स्टील प्लेट कापल्या आहेत. त्या कापण्यासाठी तुम्ही हेक्सॉ, गॅस कटर किंवा पॉवर कटिंग मशीन वापरू शकता. सहसा आपल्याला ज्या प्लेट्सवर काम करावे लागते त्यांना जॉब किंवा वर्कपीस म्हणतात. आता फाईल किंवा ग्राइंडिंग मशीनच्या मदतीने जॉबवरील गंज आणि धूळ साफ करूया. बेंच वाईज मध्ये एका जॉबला फिक्स करून जिथे जॉईंट करायचा आहे त्या बाजूच्या किनाऱ्याला 30 अंशाच्या कोनात तिरके करूया. त्याचप्रमाणे दुसऱ्या जॉबला तिरके करूया. याला बेवेल म्हणतात. त्यानंतर दोन्ही जॉब समोरासमोर ठेवून वेल्डिंग टेबलवर फ्लॅट स्थितीत म्हणजेच 1G पोझिशन मध्ये सेट करू. इथे हा व्ही आकाराचा ग्रूव्ह तुम्ही पाहू शकता. वेल्डिंग मशीनचे पॉझिटिव्ह टर्मिनल वेल्डिंग गनला आणि निगेटिव्ह टर्मिनल वेल्डिंग टेबलला जोडूयात. आता वेल्डिंग मशीनची पॉवर चालू करूया. गॅसचा प्रवाह 10 ते 15 लिटर प्रति मिनिट ठेवा. वायर फीडरचे व्होल्टेज 18 ते 22 आणि करंट 90 ते 120 अँपिअर वर सेट करू. 1G फ्लॅट स्थितीत जॉबवर वेल्डिंग करण्यापूर्वी वेल्डिंग गनने आर्क योग्य होत आहे की नाही हे तपासण्यासाठी स्क्रॅपवर आर्क बनवूया. जर आर्क योग्य झाली तर तिला जॉबवर आणू. वेल्डिंगची सामग्री खोलवर जाते आणि वेल्ड मजबूत करण्यासाठी दोन जॉबमध्ये एक छोटीशी जागा सोडते. त्याला रूट गॅप म्हणतात. इथे 1G वेल्डिंगसाठी आपण 1.6 मिलीमीटरचे रूट गॅप देऊ. मग टॅक वेल्ड करूया. टॅक वेल्ड हे वेल्डिंग प्रक्रियेदरम्यान जॉबला थांबवण्यासाठी वापरले जाणारे तात्पुरते वेल्ड आहे. आता जॉबच्या पृष्ठभागावर वेल्डिंग गनने 45 अंशाचा कोन करा. जॉबवर पहिला वेल्ड रूट रन करूया. आता दुसरा वेल्ड रन करूयात. त्याचप्रमाणे शेवटचे कव्हरिंग रन करा आणि जॉब पूर्ण करा. जर जॉब 2G स्थितीत असेल म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असेल तर ग्रूव्ह वेल्ड सिंगल व्ही बट मध्ये जॉईंट करण्याची संपूर्ण प्रक्रिया 1G प्रमाणेच राहील. केवळ जॉब हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये राहील. आणि जर जॉब 3G स्थितीत म्हणजे वर्टिकल पोझिशन मध्ये असेल तर ग्रूव्ह वेल्ड सिंगल व्ही बट मध्ये जॉईन करण्याची संपूर्ण प्रक्रिया 1G प्रमाणेच राहील. पण रूट गॅप 2.5 मिलीमीटर असेल आणि जॉबची पोझिशन व्हर्टिकल असेल. एकदा वेल्डिंग पूर्ण झाल्यावर मशीन बंद करा आणि चिमट्याच्या मदतीने कामाचे टेबल किंवा एन्व्हिलवर जॉब ठेवा. वेल्डिंगच्या वेळी त्याच्या भोवती धातूचे कण पडतात. त्यांना स्पॅटर म्हणतात. चिपिंग हॅमर आणि वायर ब्रशने ते स्वच्छ करा. आता जॉबचे निरीक्षण करा. कुठे काही कमी तर राहिले नाही ना? आपण आतापर्यंत शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची एकदा उजळणी करूया.
व्ही ग्रूव्ह बट जोडताना ज्या काठांना जोडायचे आहे त्यांना 30 अंशाच्या कोनात बेवेल केले जाते. वेल्डिंग करताना वेल्डिंग मशीनचे पॉझिटिव्ह टर्मिनल वेल्डिंग गनशी आणि निगेटिव्ह टर्मिनल वेल्डिंग टेबलशी जोडलेले असते. 1G, 2G आणि 3G च्या प्रक्रियेत केवळ वेल्डिंगची पोझिशन आणि रूट गॅप वेगळे असते. उर्वरित प्रक्रिया समान असते. 1G आणि 2G साठी 1.6 मिलीमीटर आणि 3G साठी 2.5 मिलीमीटरचे रूट गॅप दिले आहे.